स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो क्लास 10 चा सायन्स आणि त्यामध्ये आपण स्टार्ट केलाय चॅप्टर कार्बन कंपाऊंड्स. कार्बन कंपाऊंड्स मध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं फंक्शनल ग्रुप्स. सो फंक्शनल ग्रुप बघितल्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे आययुपीएसी नेम्स. सो आययुपीएसी नेम साठी बघू शकता फर्स्ट आपल्याला बघायचे आहे आययुपीएसी नेमिंग. आययुपीएसी नेमिंग फर्स्ट बघू आपण अल्केन साठी. आययुपीएसी नेम फर्स्ट आपण बघू अल्किन साठी, त्यानंतर आपण बघू अल्काइन साठी आणि त्यानंतर डिफरंट फंक्शनल ग्रुप साठी. तर फर्स्ट फंक्शनल ग्रुप असेल आपला डबल बॉन्ड. सो एक्झाम्पल बघू शकता आपण. एक्झाम्पल घेतलेला आहे CH3 CH2 डबल बॉन्ड. बघू शकता CH3 CH2 डबल बॉन्ड CH2. आता बघू शकता इथे कार्बनला एक हायड्रोजन, दॅट इज एक बॉन्ड इकडे असेल, 2 बॉन्ड्स इकडे असेल तर एक हायड्रोजन. त्यानंतर बघू शकता याचा आययुपीएसी नेमिंग आपल्याला बघायचं आहे. आययुपीएसी नेमिंग बघायसाठी इथे जो फंक्शनल ग्रुप आहे तो फंक्शनल ग्रुप असेल डबल बॉन्ड. सो डबल बॉन्ड नुसार याचं नेमिंग बघावं लागेल आपल्याला. या चेन मध्ये बघू शकता 1, 2 and 3 कार्बन्स आहेत. 3 कार्बन असेल तर आपल्याला लिहावं लागेल प्रो. 3 कार्बन असेल तर लिहावं लागेल प्रो. त्यानंतर आपल्याला सांगावं लागेल डबल बॉन्डची पोझिशन. डबल बॉन्डची जर पोझिशन बघायची आहे तर आपल्याला बघायचं आहे लोवेस्ट पॉसिबल पोझिशन. मीन्स जे पोझिशन असेल लोवेस्ट, कमीत कमी नंबर आला पाहिजे डबल बॉन्डच्या पोझिशनला. त्यासाठी बघू शकता आपण जर लेफ्ट हँड कडून गेलो, लेफ्ट हँड कडून जर आलो आपण तर 3 कार्बन्स असतील आणि डबल बॉन्डची जी पोझिशन आहे, आता डबल बॉन्ड बघू शकता सेकंड हँड इन बिटवीन सेकंड अँड थर्ड कार्बन मध्ये आहे. जी पहिल्यांदा पोझिशन आली ती घ्यावं लागेल. जसं आता लेफ्ट हँड साइडने आलेलो आपण, लेफ्ट हँड साइडने येताना सेकंड नंबरला डबल बॉन्डची पोझिशन आहे. मी सेकंड नंबरचा जो कार्बन आहे त्याला डबल बॉन्ड आहे. तर बघू शकता जर आपण राईट हँड कडून आलो असतो, सिम्पली राईट हँड कडून येऊन जो आपण पुन्हा एक्झाम्पल लिहू सेम CH3 CH डबल बॉन्ड CH2. आता आपण लेफ्ट हँड कडून स्टार्ट केलं होतं, आता आपण स्टार्ट करू राईट हँड कडून. जर आपण राईट हँड कडून स्टार्ट केलं, पुन्हा 2 कार्बन मध्ये डबल बॉन्ड असेल, याला असेल फर्स्ट नंबर, याला असेल सेकंड आणि याला असेल थर्ड. तर बघू शकता जो डबल बॉन्ड आहे तो या कार्बनला अटॅच आहे, तर हा असेल फर्स्ट नंबरचा कार्बन. तर राईट हँड कडून आलो तर फर्स्ट नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे, तर लेफ्ट हँड कडून जर आलो तर सेकंड नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे. आणि अशा केसमध्ये आपल्याला ती पोझिशन घ्यावं लागेल जे लोवेस्ट असेल, मीन्स जे कमीत कमी पोझिशन असेल ते आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. आणि आपण सिलेक्ट केलेलं आहे 1. त्यानंतर बघू शकता फर्स्ट लिहावं लागेल आपल्याला नेम ऑफ. बघू शकता फर्स्ट लिहावं लागेल आपल्याला नंबर ऑफ कार्बन आयटम्स वरून नेम, दॅट इज 3 कार्बन आयटम्स होते तर प्रो. फर्स्ट नंबरच्या पोझिशनला डबल बॉन्ड आहे तर 1. आणि त्यानंतर डबल बॉन्ड जर असेल, बघू शकता डबल बॉन्ड जर असेल तर लिहावं लागेल आपल्याला ENE. तर डबल बॉन्ड साठी आलेला आहे ENE, दॅट इज अल्किन. 1 नंबर त्याची पोझिशन आहे डबल बॉन्डची आणि प्रो मीन्स 3 कार्बन प्रेझेंट आहे. आणखी सेकंड एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. सेकंड एक्झाम्पल बघून घ्या आता. CH3 कार्बन कार्बन कार्बन, नंतर आपण दिवेचे हायड्रोजन सुद्धा बघू शकता. 3 बॉन्ड्स कंप्लीट केले तर एक हायड्रोजन, 3 बॉन्ड्स कंप्लीट केले तर एक हायड्रोजन अँड ओनली 1 बॉन्ड कंप्लीट केलाय तर 3 हायड्रोजन्स. तर बघू शकता आता या केसमध्ये जे डबल बॉन्डची पोझिशन आहे ते आपल्याला बघावं लागेल. आता आपण सुरुवातीला अल्केन्सचे एक्झाम्पल सुद्धा बघितले होते आणि मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं की डबल बॉन्ड हा फर्स्ट मीन्स ऍट द एंड और ऍट द स्टार्ट. याला आपण स्टार्टिंग म्हणू शकतो, यालाच आपण एंड नाही म्हणू. इकडून स्टार्ट केलं तर हा एंडिंग असेल आणि इकडून सुद्धा स्टार्ट करू शकतो आपण, तर हा स्टार्टिंग पॉईंट असेल. बघू शकता जसं आपण 1 पोझिशन ही लेफ्ट हँड साइड वरूनही दिली आणि राईट हँड साइड वरूनही दिली. मीन्स कोणत्याही साईडनं तुम्ही स्टार्ट करू शकता आणि कुठल्याही साईडनं तुम्ही एंड करू शकता. तुम्हाला असं नाही की तुम्हाला लेफ्टहून स्टार्ट होऊन राईटला जायचं आहे किंवा राईटला स्टार्ट होऊन लेफ्टला जायचं आहे, असं काही आपल्याला करायचं नाहीये. आपल्याला जी पोझिशन पॉसिबल असेल लोवेस्ट फॉर द डबल बॉन्ड त्या साईडनं जायचं आहे. असं नाही की डबल बॉन्डची पोझिशन आपल्याला या राईट हँड साईडनं जवळ पडताय तर राईट हँड साईडनं, डबल बॉन्डची पोझिशन जर लेफ्ट हँड साईडनं जवळ पडत असेल तर लेफ्ट हँड साईडनं. बट असं करायचं नाही की आपण लेफ्ट हँड साईडनं जायचं ऑलवेज किंवा ऑलवेज राईट हँड साईडनंच जायचं. आणि या केसमध्ये बघू शकता डबल बॉन्ड आला आपला इन बिटवीन द कार्बन. बघू शकता ऍट द स्टार्टही नाही आहे, इकडून सुद्धा स्टार्ट म्हटलं तर ऍट द स्टार्ट नाही आहे, मधात आहे. आणि या डबल बॉन्डची पोझिशन जी मधात आहे आपली त्यासाठी आपल्याला लिहायचं आहे नेमिंग. तर बघू शकता आता फर्स्ट आपण सिलेक्ट करू कार्बनची चेन. कार्बनची चेन बघू शकता 4 कार्बन आहे. 4 कार्बन असेल तर लिहू आपण ब्यूट. 4 कार्बन असेल तर लिहिलं आपण ब्यूट. त्यानंतर बघू शकता ब्यूट लिहिल्यानंतर डबल बॉन्डची पोझिशन बघावं लागेल आणि डबल बॉन्डच्या पोझिशनसाठी फर्स्ट आपण नंबर देऊ राईट हँड साइडून, फर्स्ट आपण नंबर देऊ लेफ्ट हँड साइडून. लेफ्ट हँड साइडून जर नंबर दिले आपण तर कुठल्या 2 कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे तर हे 2 कार्बन असतील, यामध्ये डबल बॉन्ड आहे.
या दोन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे आणि कार्बनची पोझिशन जर लेफ्ट हँड साइडने बघितली डबल बॉन्डची तर ही असेल सेकंड नंबरला. तर ह्या दोन कार्बन मध्ये डबल बॉन्ड असल्याने लेफ्ट हँड साइडहून जेव्हा येऊ तेव्हा हा कार्बन जवळ पडेल, तर ह्या कार्बनची पोझिशन राईट हँड साइडने जेव्हा येऊ आपण तेव्हा या साइडने जर बघितलं तर हा कार्बन जवळ पडेल, तर या कार्बनची पोझिशन बघू शकता. फॉर एक्झाम्पल CH3 एक्झाम्पल बघू शकता आपण CH3 CH डबल बॉन्ड CH डबल सिंगल बॉन्ड CH3. तर आता बघू एक साइडनं एकदा आपण लेफ्ट हँड साइडने गेलं तर एकदा जो आपण राईट हँड साइडनं 1 2 3 and 4 पुन्हा बघू शकता डबल बॉन्डची जी पोझिशन आहे ती आहे सेकंड अँड थर्ड नंबरला. बघू शकता डबल बॉन्डची पोझिशन राईट हँड साइडनं जर आलो आपण तर असेल सेकंड नंबरला. सो लेफ्ट हँड साइडनं जर गेलो तरी डबल बॉन्डची पोझिशन सेकंड नंबरला आहे आणि राईट हँड साइडनं जर गेलो तरी डबल बॉन्डची पोझिशन सेकंड नंबरला आहे. अशा केसमध्ये आपण कुठल्याही साइडनी जाऊ शकतो, लेफ्ट हँड साइडनी सुद्धा जाऊ शकतो आणि राईट हँड साइडनी सुद्धा जाऊ शकतो. या दोन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे तर या दोन कार्बनची आपल्याला पोझिशन बघावं लागेल. लेफ्ट साइडनी जाताना हा कार्बन बघू तर राईट साइडने येताना आपण हा कार्बन बघू. तर बघू शकता सेकंड नंबरला प्रेझेंट आहे तर येऊन जाईल 2. बघू शकता 2. त्यानंतर बघू शकता डबल बॉन्ड आहे तर E आणि डबल बॉन्ड असेल तर E आणि त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इन बिटवीन द अल्फाबेट हा असेल अल्फाबेट आणि हा असेल नंबर. अल्फाबेट आणि नंबरच्या मधात जेव्हाही अल्फाबेट नंतर नंबर येईल किंवा नंबर नंतर अल्फाबेट येत असेल बघू शकता अल्फाबेट नंतर नंबर आलेला आहे, नंबर नंतर पुन्हा अल्फाबेट आलेला आहे. हे दोन्ही केसमध्ये जेव्हाही अल्फाबेट नंतर नंबर येईल किंवा नंबर नंतर अल्फाबेट असेल त्या केसमध्ये द्यावं लागते आपल्याला हायफन. त्या केसमध्ये आपल्याला द्यावं लागेल हायफन. हायफन बघू शकता आपण ही जी डॅश दिलेली आहे त्या डॅशलाच म्हणतात हायफन. मी सिमिलर बघू शकता इथे अल्फाबेट आणि नंबर मध्ये दिला आपण हायफन, अल्फाबेट आणि नंबरच्या मदत दिला आपण हायफन. याला आपण डॅश सुद्धा म्हणू शकता की डॅश द्यायची आहे साध्या शब्दामध्ये तर डॅश सुद्धा म्हटलं चालेल किंवा याला म्हणू आपण हायफन. तर बघू शकता आणखी एक्झाम्पल घेऊ आपण यानंतर. सो आपण बघत आहे IUPAC नेम फॉर अल्केन्स आणि त्यामध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू शकतो पुन्हा. आता आपण घेऊ 6 कार्बनची चेन. 6 कार्बनची चेन घेतली आपण 1 2 3 4 5 and 6 कार्बनची चेन घेतली आहे. यामध्ये कुठेतरी प्रेझेंट असेल एक डबल बॉन्ड. अल्केन्स जर आहे तर यामध्ये एक डबल बॉन्ड असेल. त्यानंतर नंबर ऑफ हायड्रोजन्स देऊ शकतो आपण. इथे असेल CH3, इथे असेल 3 बॉन्ड्स आहेत तर H, इथे सुद्धा बघू शकता 3 बॉन्ड्स आहेत 2 and 1 3 दॅट इज इन H. त्यानंतर इथे सुद्धा बघू शकता तुम्ही 2 बॉन्ड्स आहेत तर H2, 2 बॉन्ड्स आहेत तर H2, 1 बॉन्ड आहे तर H3. तर बघू शकता सिंपल कार्बनची चेन आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट असेल चेन मध्ये. आता चेन मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड या 2 कार्बन्सच्या मदत प्रेझेंट आहे. तर जेव्हा आपण लेफ्ट हँड साइड कडून जाऊ तेव्हा हा कार्बन कन्सिडर करू, तर जेव्हा आपण राईट हँड साइड कडून येऊ तेव्हा आपण हा कार्बन कन्सिडर करू. तर बघू शकता लेफ्ट हँड साइडनं जर आपण गेलो तर फर्स्ट नंबर येईल, त्यानंतर येईल सेकंड, त्यानंतर येईल थर्ड, त्यानंतर येईल फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ. तर जसं आपण राईट हँड साइड कडून जर आलो तर पुन्हा आपण कंपाऊंड लिहून घेऊ सुरुवातीला CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 CH2 CH3. तर बघू शकता इथे डबल बॉन्डची पोझिशन पुन्हा बघावं लागेल आपल्याला आणि डबल बॉन्डची जर पोझिशन बघितली आपण तर या 2 कार्बन्स मध्ये जसं आपण लेफ्ट हँड साइड कडून येताना हा कार्बन कन्सिडर करतो तर राईट हँड साइड कडून येताना आपल्याला हा कार्बन जवळ पडेल तर हा कन्सिडर करू. तर बघू शकता 1 2 3 and 4 5 and 6. तर बघू शकता जर आपण लेफ्ट हँड साइड कडून आलो तर जे डबल बॉन्ड आहे तो प्रेझेंट आहे सेकंड नंबरला. डबल बॉन्ड प्रेझेंट आहे सेकंड नंबरला इन केस ऑफ लेफ्ट हँड. तर इन केस ऑफ राईट हँड तो डबल बॉन्ड प्रेझेंट आहे फोर्थ नंबरला. सो राईट हँड कडून येताना फोर्थ नंबरला आहे तर लेफ्ट हँड कडून जाताना सेकंड नंबरला आहे. आणि यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला जायचं आहे लोएस्ट पॉसिबल नंबर कडे, जो सगळ्यात कमी पॉसिबल नंबर आहे तो आहे सेकंड ना की फोर्थ. सो हे राईट हँड साइड कडून जे नंबरिंग आपण दिलेली आहे ते आपल्याला कॅन्सल करावं लागेल आणि आपल्याला नंबर घ्यावा लागेल लेफ्ट हँड साइड कडून. बघू शकतो आपण कार्बनच्या चेनमध्ये 6 कार्बन आहे दॅट इज म्हणजे हेक्स. 6 कार्बन असतील तर हेक्स आलं. त्यानंतर डबल बॉन्डची जी पोझिशन आहे ती सेकंड नंबरला आपल्याला लोएस्ट पॉसिबल पोझिशन मिळालेली आहे. राईट हँड साइड कडून फोर्थ नंबरला आलेला आहे तर लेफ्ट हँड साइड कडून सेकंड नंबरला आलेला आहे. सेकंड नंबरला आलाय त्यामुळे आपण घेऊ 2. अल्फाबेट आणि नंबरच्या मदत असेल हायफन. पुन्हा आपल्याला अल्फाबेट घ्यायचा आहे तर अल्फाबेट आणि नंबरच्या मदत असेल हायफन. डबल बॉन्ड प्रेझेंट आहे दॅट इज E आणि E. सो नंबर नेमिंग असेल आपलं हेक्स टू E आणि E. त्यानंतर आणखी एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. बघून घ्या आता CH3 कार्बन 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 त्यानंतर कार्बन. तर बघून घ्या चेन मध्ये आपण 4 कार्बन घेतलेले आहे. त्यानंतर हायड्रोजन येऊन जाईल, त्यानंतर इथे सुद्धा येईल कार्बन हायड्रोजन, त्यानंतर इकडे सुद्धा येईल CH3. सो
या एक्झाम्पल मध्ये बघू शकता तुम्ही कार्बन डबल बॉन्ड कार्बन प्रेझेंट आहे, इन बिटवीन दिस टू कार्बन्स प्रेझेंट आहे. सुरुवातीला आपण ट्राय करू लेफ्ट हँड साइड कडून. लेफ्ट हँड साइड कडून जर गेलो तर फर्स्ट आणि सेकंड जो कार्बन डबल बॉन्ड कार्बन प्रेझेंट आहे तो या टू कार्बन्सच्या मधात प्रेझेंट आहे. तर आपण कुठल्याही एका कार्बनची पोझिशन घेऊ शकतो आणि कार्बनची पोझिशन घेताना जे आपल्याला सर्वात आधी मिळालेली आहे ती पोझिशन घेऊ आपण. सो लेफ्ट हँड साइड कडून येताना आपल्याला हा कार्बन मिळाला तर याची पोझिशन घेऊ आपण आणि ह्या पोझिशनला असेल सेकंड. तर आपण ट्राय करू राईट हँड साइड कडून आणि राईट हँड साइड कडून जर आपण ट्राय केलं तर पुन्हा बघू शकता सेकंड पोझिशन आलेली आहे या कार्बनला आणि या कार्बन मध्ये प्रेझेंट आहे डबल बॉन्ड. मीन्स राईट हँड कडून आलं तरी सेकंड आहे, लेफ्ट हँड कडून आलो तरी सेकंड आहे. अशा वेळेस आपल्याला दोन्ही साईडनी ट्राय न करता एकाच साईडने घ्यायचं आहे. कुठली साईड घेतली तरी तुम्हाला सेकंड नंबरलाच मिळत आहे डबल बॉन्ड. तर बघू शकता सेकंड नंबरला जर डबल बॉन्ड मिळत आहे, दोन्ही साईडनी पोझिशन जर सेम आहे तर 4 कार्बन आहे म्हणून आलेला आहे ब्यूट. 4 कार्बन असेल तर ब्यूट आलं. त्यानंतर बघू शकता सेकंड नंबरला प्रेझेंट आहे डबल बॉन्ड, नंबर आणि अल्फाबेट मध्ये हायफन आणि त्यानंतर डबल बॉन्ड प्रेझेंट आहे तर ENE. सो याचा नेमिंग असेल ब्यूट टू ENE आणि या प्रकारे सॉल्व्ह करू शकतो आपण अल्किन्सचे एक्झाम्पल. सो फर्स्ट आपण बघितलं IUPAC नेम्स फॉर अल्किन्स. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे IUPAC नेम फॉर अल्काइन्स. तर बघू शकता सिमिलर वे असेल अल्किन्स सारखंच असेल सिमिलर अल्काइन्स. तर बघू शकता एक्झाम्पल असेल घेतला आपण CH3 पुन्हा कार्बन कार्बन त्यानंतर घेऊन घेऊ आपण कार्बन. चेन मध्ये आपण 5 कार्बन्स घेऊन घेऊ. 5 कार्बन्स नंतर बघू शकता तुम्ही ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असेल आणि ट्रिपल बॉन्ड जिथे प्रेझेंट असेल तर बघू शकता सिंपल कन्सिडर करू आपण इथे प्रेझेंट असेल ट्रिपल बॉन्ड. इथे ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे. त्यानंतर बघू शकता इथे 2 बॉन्ड्स प्रेझेंट आहे तर इथे असेल H2. त्यानंतर इथे सुद्धा 2 बॉन्ड्स आहे तर असेल H2. इथे बघू शकता 1, 2, 3 and 4 बॉन्ड्स कंप्लीट केलेले आहे. 4 बॉन्ड जर कंप्लीट केलेले असतील तर इथे पुन्हा हायड्रोजन येणार नाही आणि इथे 3 बॉन्ड्स कंप्लीट केले तर एक येईल हायड्रोजन. तर बघू शकता आता ट्रिपल बॉन्ड जो प्रेझेंट आहे तो प्रेझेंट आहे या 2 कार्बन्स मध्ये. ट्रिपल बॉन्ड जो प्रेझेंट आहे तो या 2 कार्बन्स मध्ये प्रेझेंट आहे आणि जे 2 कार्बन्स आहे यांची आपल्याला बघावं लागेल आता पोझिशन. फर्स्ट आपण बघू नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. नंबर ऑफ कार्बन ॲटम्स असेल 1, 2, 3, 4 and 5. 5 कार्बन्स आहे तर येईल पेंट. 5 कार्बन्स होतं तर पेंट आलं. त्यानंतर आपल्याला पोझिशन बघावं लागेल. फर्स्ट आपण ट्राय करू लेफ्ट हँड साईडनी. लेफ्ट हँड साईडनी जर आपण आलो तर बघू शकता जे 2 कार्बन्स आहेत ज्यामध्ये ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे त्यानुसार लेफ्ट हँड साईडनी जर आलो तर 4th नंबरला ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असेल आणि ते जर आपण राईट हँड साईडने ट्राय केलं. राईट हँड साईडने ट्राय करू 1, 2, 3, 4 and 5. तर बघू शकता जो ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे तो फर्स्टच पोझिशनला प्रेझेंट आहे दॅट इज 1. सो आपण घेऊ लोएस्ट पॉसिबल पोझिशन. 4 आपण घेणार नाही बिकॉज 4th हा नंबर लॉंग आलेला आहे आणि फर्स्ट हा नंबर लवकर आलेला आहे तर पेंट 1 YNE आणि ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असेल तर YNE. पुन्हा अल्फाबेट असेल आणि नंबर असेल यांच्या मधात हायफन त्यानंतर पेंट 1 YNE. सिमिलर टू दॅट ऑफ ENE सारखं सिमिलर असेल फक्त ENE मध्ये आपण लिहितो डबल बॉन्ड असेल तर ENE आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर लिहू आपण YNE. तर बघू शकता त्यानंतर 1 पोझिशनला जर आपला ट्रिपल बॉन्ड आलेला आहे तर आपण डायरेक्ट सुद्धा लिहू शकतो पेंटाईन जे आपण सुरुवातीला एक्झाम्पल्स बघितले होते. जर 1 आलेला आहे नाही लिहिला तरी चालेल, डायरेक्ट पेंटाईन लिहिलं तरी चालेल. बट 2, 3, 4 येत असेल तर आपल्याला ते मेन्शन करावंच लागेल. तर नंतरचं एक्झाम्पल बघू शकता. नेक्स्ट कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन त्यानंतर सुद्धा नेक्स्ट कार्बन त्यानंतर नेक्स्ट कार्बन त्यानंतर बघू शकता नेक्स्ट कार्बन. तर या चेन मध्ये आपण कन्सिडर केलेले आहेत 6 कार्बन्स. बघू शकता तुम्ही 6 कार्बन नंतर आपल्याला द्यायचं आहे हायड्रोजन प्रेझेंट असेल CH3. हा कार्बन बघू शकता 1, 2, 3, 4 बॉन्ड्स कंप्लीट आहे. हा कार्बन बघू शकता 1, 2, 3, 4 बॉन्ड्स कंप्लीट आहे. त्यानंतर हा कार्बन बघू शकता 2 बॉन्ड्स आहेत तर 2 हायड्रोजन, 2 बॉन्ड्स आहेत तर 2 हायड्रोजन, सिंगल बॉन्ड आहे तर 3 हायड्रोजन. तर बघू शकता त्यानंतर ट्रिपल बॉन्डची पोझिशन बघावं लागेल आपल्याला. ट्रिपल बॉन्डची जी पोझिशन आहे त्यासाठी फर्स्ट बघावं लागेल कुठल्या 2 कार्बन्स मध्ये ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे. त्यानंतर लेफ्ट हँड साईडने नंबर देऊ 1, 2. बघू शकता या 2 कार्बन्स मध्ये प्रेझेंट आहे ट्रिपल बॉन्ड. या 2 कार्बन्स मध्ये ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे तर फर्स्ट लेफ्ट हँड साईडने आलेलो आपण. लेफ्ट हँड साईडने आलो तर या कार्बनला आला सेकंड नंबर. राईट हँड साईडने जर आलो 1, 2, 3, 4 तर या कार्बनला आलेला आहे 4th नंबर. या कार्बनचा 4th नंबर असेल तर या कार्बनचा असेल सेकंड.
हा असेल लेफ्ट हँड साइडनी सेकंड, तर हा असेल राईट हँड साइडनी फोर्थ. राईट हँड साइडनी आपल्याला फर्स्ट हा कार्बन येते म्हणून आपण याची पोझिशन पकडतो. लेफ्ट हँड साइडनी फर्स्ट हा कार्बन येतो म्हणून आपण याची पोझिशन घेतो. बिकॉज जो ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे तो दोन्ही कार्बन मध्ये प्रेझेंट आहे. जो आपल्याला लोएस्ट पॉसिबल पोझिशन देईल तो आपल्याला घ्यायचा आहे. तर लेफ्ट हँड साइडनी दिली आपल्याला लोएस्ट पॉसिबल पोझिशन आणि ती आपल्याला राईट हँड साइड कडून मिळालेली नाहीये, तर आपण घेऊ लेफ्ट हँड साइड. त्यानंतर 6 कार्बन आहे, 6 कार्बन आहे तर हेक्स. त्यानंतर आपल्याला लिहायचे ट्रिपल बॉन्डचे पोझिशन, दॅट इज 2. पोझिशन आणि नंबर मध्ये येऊन जाईल हायफन. त्यानंतर ट्रिपल बॉन्ड असेल तर आलेला आहे YNE. सो याचं नेमिंग असेल हेक्स टू YNE. तर बघू शकता हेक्स टू YNE. 1 नंबर आला नाही लिहिला तरी चालेल, बट 2 असेल, 3 असेल, 4 असेल तर तो नंबर आपल्याला मेन्शन करावाच लागेल. नेक्स्ट एक्झाम्पल सुद्धा बघू शकतो आपण. थर्ड एक्झाम्पल बघून घेऊ आपण यानंतर. तर बघू शकता आता चेन मध्ये आपण घेतले होते 4 कार्बन घेऊ आता नेक्स्ट. 4 कार्बन एक्झाम्पल बघू. पुन्हा मध्ये ट्रिपल बॉन्ड घेऊन घेऊ आपण. ट्रिपल बॉन्ड नंतर हायड्रोजन्स बघू शकता, सिंगल बॉन्ड आहे 3 हायड्रोजन्स. कार्बन बघू शकता 4 बॉन्ड्स कंप्लीट आहे. कार्बन बघू शकता 4 बॉन्ड्स कंप्लीट आहे. त्यानंतर इकडे म्हणजे CH3 पुन्हा. तर बघू शकता ट्रिपल बॉन्ड वाले एक्झाम्पल घेतलं आपण. त्यानंतर बघावं लागेल आपल्याला कार्बन ट्रिपल बॉन्ड. कार्बन कुठे प्रेझेंट आहे तर या 2 कार्बन्स मध्ये असेल कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन. लेफ्ट हँड साइडनी आलं तर सेकंड नंबर बघावा लागेल आपल्याला या कार्बनला. राईट हँड साइडनी आलं तर सेकंड नंबर आलेला आहे या कार्बनला. मीन्स ब्युटेनच्या केसमध्ये दॅट इज 4 कार्बन आपण घेतलेला आहे तर ब्युटाईनच्या केसमध्ये बघू शकता किंवा ब्यूटच्या केसमध्ये बघू शकता जो ट्रिपल बॉन्ड जो आहे तो या साइडनी सुद्धा सेकंड पोझिशनला आहे आणि या साइडनी सुद्धा सेकंड पोझिशनला आहे. अशा वेळेस तुम्ही कुठूनही नंबर करू शकता. ब्यूट, त्यानंतर सेकंड नंबरला ट्रिपल बॉन्ड आहे तर 2, त्यानंतर ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असेल तर YNE. सो नंबर नेमिंग आलेला आहे ब्यूट टू YNE. पुन्हा अल्फाबेट आणि नंबरच्या मदत असेल हायफन. बघू शकता ब्यूट टू YNE. सो अल्काइन्स मध्ये नेक्स्ट एक्झाम्पल बघू शकतो आपण. नेक्स्ट एक्झाम्पल बघितलं आपण. पुन्हा बघून घ्या. एक्झाम्पल आपण लिहिलेलं आहे ते कार्बन असेल तर सिंगल बॉन्ड बनवलाय 3 हायड्रोजन्स. कार्बन असेल 2 बॉन्ड्स बनवलाय 2 हायड्रोजन. कार्बन असेल 1 and 3 बॉन्ड्स दॅट इज 4 बॉन्ड्स कंप्लीट आहे. कार्बन असेल 1 and 3 बॉन्ड्स 4 बॉन्ड्स कंप्लीट आहे. इथे कार्बन बघू शकता 2 बॉन्ड्स कंप्लीट आहे 2 हायड्रोजन. कार्बन बघू शकता सिंगल बॉन्ड आहे 3 हायड्रोजन्स. तर यामध्ये बघू शकता इन केस ऑफ कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन आलेला आहे आपला. इथे बघू शकता कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन आलेला आहे आणि त्यानंतर कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन हा या 2 कार्बन्स मध्ये असेल. याला नंबर करू आपण लेफ्ट हँड साइडनी आलेला आहे याचा नंबर 3. तर राईट हँड साइडनी सुद्धा बघू. राईट हँड साइडनी सुद्धा आलेला आहे नंबर 3. तर राईट हँड साइडनी येताना आपण हा कार्बन बघतो तर लेफ्ट हँड साइडनी येताना आपण हा कार्बन बघितला. दोन्ही साइडनी आल्यानंतर जर नंबर टाय होत असेल तर आपल्याला काही टेन्शन नाही. लेफ्ट हँड साइडनी नंबर दिला तरी चालेल, राईट हँड साइडनी दिला तरी चालेल. त्यानंतर बघू शकता 6 कार्बन आहे आलेला आहे हेक्स. 6 कार्बन असेल हेक्स. त्यानंतर आपल्याला लिहायचे ट्रिपल बॉन्डची पोझिशन दॅट इज हायफन द्यावं लागेल आपल्याला, और तुम्ही डॅश म्हणू शकता. आणि ट्रिपल बॉन्ड आहे तर लिहावं लागेल आपल्याला YNE. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघून घेऊ आपण. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपण घेऊ 5 कार्बन्स 1 2 3 4 and 5 कार्बन्स. ट्रिपल बॉन्डची पोझिशन दिली आपण इथे. त्यानंतर बघू शकता इथे सिंगल बॉन्ड आहे S3. 4 बॉन्ड्स कंप्लीट आहे 4 बॉन्ड्स कंप्लीट आहे. त्यानंतर इथे 2 बॉन्ड्स कंप्लीट आहे 2 हायड्रोजन. 1 बॉन्ड कंप्लीट आहे 3 हायड्रोजन्स. त्यानंतर बघू शकतो आपण या कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन प्रेझेंट आहे इथे. कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन जिथे प्रेझेंट आहे त्याला आपण मार्क केलं. त्यानंतर बघू शकता लेफ्ट हँड साइडने नंबर दिला आला सेकंड. राईट हँड साइडने नंबर दिला आला थर्ड. बघू शकता राईट हँड साइडने या कार्बनला नंबर आलेला आहे थर्ड तर लेफ्ट हँड साइडने या कार्बनला आलेला आहे सेकंड. आता आपल्याला घ्यावं लागेल लोएस्ट पॉसिबल पोझिशन आणि लोएस्ट पॉसिबल आहे सेकंड. तर बघितलं आपण 5 कार्बन्स आहे. 5 कार्बन्स असेल तर येईल पेंट. 5 कार्बन्स होतं तर आलं आपलं पेंट. बघू शकता 1 2 3 4 and 5. 5 कार्बन्स असेल तर पेंट. सेकंड नंबरला प्रेझेंट आहे ट्रिपल बॉन्ड दॅट इज 2. नंबर आणि अल्फाबेट मध्ये हायफन. त्यानंतर ट्रिपल बॉन्ड आहे तर YNE. नेक्स्ट एक्झाम्पल बघू शकतो आपण. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये घेऊ आपण 4 असेल, हे असेल 5th आणि हे असेल 6th. तर बघू शकता 1 2 3 4 5 6 and 7. 7 कार्बन्स घेतलेले आपण. त्यानंतर आपण घेऊ ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असेल इथे. तर बघू शकता इथे हायड्रोजन येऊन जाईल 3. इथे हायड्रोजन येतील 2. इथे हायड्रोजन येतील 2. इथे हायड्रोजन येतील 2 पुन्हा. इथे हायड्रोजन बघू शकता कंप्लीट आहे. इथे हायड्रोजन बघू शकता कंप्लीट आहे. त्यानंतर इकडे येईल 3. तर यामध्ये प्रेझेंट आहे 3 + 4 7 कार्बन्स. 7 कार्बन असेल तर आपल्याला लिहावं लागेल हेप्ट. 7 कार्बन असेल तर लिहावं लागेल हेप्ट. त्यानंतर आपल्याला बघावं लागेल पोझिशन ऑफ ट्रिपल बॉन्ड. या 2 कार्बन्स मध्ये ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे. या 2 कार्बन्स मध्ये ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असेल तर लेफ्ट हँड साइडने नंबर देऊ 1 2 3 4 and 5. ट्रिपल बॉन्डला जो नंबर आलेला आहे तो असेल 5.
तर राईट हँड साइडने जर नंबर दिला 1 and 2, तर ट्रिपल बॉन्डला जो नंबर आलेला आहे तो बघू शकता ट्रिपल बॉन्डला नंबर आलेला आहे 2. तर आपण लेफ्ट हँड कडून आलो तर 5 नंबर येते, तर राईट हँड कडून येतो सेकंड. सो आपण सेकंड नंबर घेऊ, हे 2, त्यानंतर ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे तर y ने. हे असेल आपलं एक्झाम्पल. तर बघू शकता इथे बघितले आपण ट्रिपल बॉन्डचे एक्झाम्पल्स.